विद्यार्थी मित्रांनो, UPSCच्या प्रिलिम्स 2026ला 70 दिवसाच्या आसपास दिवस उरलेत आणि 70 दिवस म्हटलं की मला शाहरुख खानचा चक दे इंडियामधला तो एक लंबा मोनोलॉग आठवतो, की ज्यांनी त्याच्या टीमला इन्स्पायर केलं होतं, विमेन्स टीमला, कि ये 70 दिन तुम्हारे जीवन के सबसे क्रूशियल 70 दिन है और इसमें आपको आपके जीवन का सबसे इम्पॉर्टंट हॉकी खेळणी आहे, सबसे बेहतरीन हॉकी खेळणी आहे, असं त्यांनी त्याच्या टीमला सांगितलं होतं. तर UPSC प्रिलिम्सला पण हेच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, वर्षभर आपण अभ्यास करतोय, पण आत्ता जवळ आलेले हे जे 70 दिवस आहे, ते फार महत्त्वाचे आहे. यावेळेस आपल्याला आपली स्ट्रॅटेजी रिफाईन करायची असते, स्वतःवरचा कॉन्फिडन्स अजून रिगेन करायचा असतो, आपल्या चुकांमधून अजून पटापट शिकायचं असतं. तर या 70 दिवसामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, ते आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहे आनंद सर, 5 UPSC मेन्स कन्सिस्टंटली, गिरीश सर 6 UPSC मेन्स आणि मी 7 UPSC मेन्स. तर आम्ही तिघं जण आज आपल्यासोबत नेक्स्ट UPSCचे जे दिवस उरलेत प्रिलिमसाठी, तेव्हा नेमकी आपली स्ट्रॅटेजी काय असेल त्याबद्दल चर्चा करूयात. तर सर, आपण आनंद सरकडे जाऊयात. सर, शेवटच्या ह्या 70 दिवसाच्या आसपास जवळजवळ 75 दिवस आहे आता, विद्यार्थ्यांनी कोणत्या 3 गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे? सर, माझी 3 गोष्टी आहेत, ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्या 3 गोष्टी काय आहेत? ती बेसिकली एकच गोष्ट आहे, रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन. मी ऑलरेडी फॉर्म्युला सांगितला आहे, ते आपल्या टॉपरने पण बोललेला आहे. R⁻² फॉर्म्युला तुम्हाला करायचा आहे. मे बी आता तुम्ही त्यातनं 1 R कमी करू शकता, कारण की 70 दिवसामध्ये पॉसिबल नाही आहे 3 वेळा होणं. तर 2 वेळा रिव्हिजन तर मिनिमम प्रत्येक सब्जेक्टची झालीच पाहिजे. एक थरो रिव्हिजन आणि शेवटच्या 20 माझी अशी असायची, शेवटच्या 20 दिवसामध्ये परत जे क्रुशियल सब्जेक्ट आहेत त्यामधले तुमची एकदा रॅपिड रिव्हिजन आहे ती झाली पाहिजे. सर, आपल्यानुसार 3. सर, मला वाटतं आनंद सरांनी जे सांगितलं तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, हे म्हणजे त्रिकाला बाधित सत्य आहे. बरोबर. अजून 3 गोष्टी मी सांगेल. एक आहे सर, की करंट अफेअर्स जे आहे त्याचं वेटेज वाढतंय, त्याचे क्वेश्चन्स कुठेतरी वाढत आहेत, तर त्याला फोकस केलं गेलं पाहिजे. दुसरं आहे टेस्ट ॲनालिसिस. हे खूप व्यवस्थित आपण म्हणतो एवढ्या टेस्ट द्या, तेवढ्या टेस्ट द्या. ॲस्पिरंट टेस्ट देतात, काही ॲस्पिरंट त्यातले सोल्युशन वाचतात, पण ॲनालिसिस खूप कमी जण करतात. तर टेस्ट ॲनालिसिस हा दुसरा पार्ट मी म्हणेल. आणि तिसरा पार्ट आहे, UPSC प्रिलिम्ससारखी एक्झाम असं कधीच होऊ शकत नाही की तुम्ही वाचलेलेच क्वेश्चन्स तिथे येत आहेत. अननोन क्वेश्चन्स येणार, त्यासाठी लॉजिक बिल्डिंग. तर अशा 3 गोष्टी या 70 दिवसात मला वाटतं फोकस केल्या पाहिजे. सो रिव्हिजन आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जे नवीन एरियाज एमर्जिंग आहे त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर सर, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, की तुमच्यानुसार एक सिंगल बिగ్గेस्ट मिस्टेक काय आहे जे ॲस्पिरंट्स करतात या एक्झाम जवळ आल्यावर किंवा करू शकतात? ॲक्च्युली करताना बघितलेलं आहे, रिसोर्सेस एकच मोठी मिस्टेक आहे, रिसोर्सेस ॲड करत राहतात आणि आता उलट रिसोर्सेस कमी करत गेलं पाहिजे, एकदम उलटं. त्यामुळे सक्सेस रेशो कमी आहे ना सर, की एकदम सिन्सिअर ॲस्पिरंट पण का क्लिअर नाही होत, फोमो होतो, फिअर ऑफ मिसिंग आउट आहे ते बघायला भेटतं, की बाबा हेच. आणि मार्केटमध्ये एवढ्या आता AI एवढ्या चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर नोट्स येतात, हे पण ॲड करूया, ते पण ॲड करूया, हे पण वाचूया, ते पण वाचूया. नाही, उलट तुमचे रिसोर्सेस आहेत कट करत जावा आणि त्याच सिंगल रिसोर्स आहे किंवा तुम्ही जे प्रेफर केलेला रिसोर्स आहे त्यालाच मल्टिपल टाइम रिवाइज करा. सर, याचबरोबर रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये? सर, त्याआधी मी अजून 2 महत्त्वाच्या मिस्टेक जे आहेत ते ॲड करतो फक्त क्विकली. एक GSची, की जसं जसं प्रेशर वाढत जाईल, आता वेळ कमी होत जाईल, तसं फिअर वाढतो है ना, भीती वाढते. त्यामुळे ट्रिक्सकडे होणारा कल, ट्रिक्सचा ओव्हरयूज, सडनली आपल्या अभ्यासावरचा विश्वास सोडून ट्रिक्सकडे जाणं, ही GSसाठी महत्त्वाची मिस्टेक आहे. दुसरं, CSAT ह्या सब्जेक्टला इग्नोर करणं. ह्या 2 मिस्टेक जर टाळता आल्या तर उत्तम. सर, जसं तुम्ही रिव्हिजनचं म्हणताय, आनंद सरांनी सांगितलंच आहे, बऱ्यापैकी स्ट्रॅटेजी तशीच असायला पाहिजे, की एक मार्च महिना सुरू झालेला आहे, एक मार्च 20पर्यंत, 25, 30पर्यंत तुमचं एक रीडिंग संपलेलं असावं. रिव्हिजन करायच्या 2 पद्धती प्रामुख्याने आपण घेऊ शकतो. एक म्हणजे पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट आपण रिवाईज करतो सब्जेक्ट कव्हरेज झाल्यावर, फर्स्ट रीडिंग झाल्यावर, तर ती एक पद्धत आहे. तर त्या पद्धतीत 3 रिव्हिजन जर आपल्या होऊ शकल्या मार्च एंड नंतर तर उत्तम. तर त्यासाठी काय करू शकतो, की 30 दिवसात एक रिव्हिजन शेड्यूल असलं पाहिजे, मग पुढे 15 दिवसात एक रिव्हिजन शेड्यूल आणि 7 ते 10 दिवसात एक रिव्हिजन शेड्यूल, असं 10 दिवसांचं पूर्ण सब्जेक्ट कव्हरेजचं एक शेड्यूल आहे सर. दुसरी पद्धत आहे, आता हे कव्हरेज होता होता वेळ लागू शकतो, किंवा 30 दिवस जेव्हा रिवाईज करताय, असं होऊ शकतं की पॉलिटी 6 दिवस रिवाईज केलं,
पण आता इकॉनॉमी चालू आहे, जॉग्राफी चालू आहे, तर तिथे आपण रिव्हिजन टेस्ट इन्क्लूड केल्या पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात जर त्या सरप्राईज टेस्ट असतील स्वतःसाठी, प्लॅन नसाव्या. FLTs तर प्लॅन्ड असणारच आहेत, पण सरप्राईज टेस्ट, आता पॉलिटीचा अभ्यास होऊन 10 दिवस झालेत, एक टेस्ट घेऊन पाहायला हरकत नाही आहे. तर रिव्हिजन टेस्ट आणि हे जे 3 स्लॉट्स रिव्हिजनचे आहेत, ह्या 2 पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर जसं काही अवघड टॉपिक्स असतील तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये, तर ते त्याच्या नोट्स तुम्ही काढू शकतात. काही एरियाज असतील, जसं माझ्या वेळेस मी काही बायोलॉजीचे जे ॲनिमल्स आर्किनिड्स काय आहेत, त्याच्यानंतर इकायनोडर्म्स वगैरे, हे प्लांट किंगडम, ॲनिमल किंगडम, अशा गोष्टींच्या माझ्याकडे नोट्स तयार असायच्या. तर ते पण आपण करू शकतो. जर आधी काढलेलं असेल तर त्याला रिवाईज करू शकतो. तर सर, आता महत्त्वाचा प्रश्न आहे की किती टेस्ट दिल्या पाहिजेत, किती मॉक टेस्ट द्यावा, कोणी किती सांगते, 100 सांगते, 200 सांगते, काय म्हणजे ऑप्टिमम नंबर काय असावा आणि किती मॉक टेस्ट दिल्या पाहिजे येणाऱ्या दिवसांमध्ये? म्हणजे जर तुम्ही जानेवारीपासून प्रिपेअर करत असाल तर आता म्हणजे पूर्ण मे पर्यंत, 24 मे पर्यंत 25 ते 30 मिनिमम टेस्ट आहे GSच्या झालेल्या पाहिजे. आणि त्यानंतर 7 ते 8 मिनिमम CSATच्या म्हणजे जर तुम्ही मागच्या वर्षी क्लिअर केला असेल नसेल तरी पण 7 ते 8 तुमच्या मिनिमम CSATच्या झाल्या पाहिजे. म्हणजे मे पर्यंत, 25 मे पर्यंत झाल्या पाहिजे. आणि जर तुमचा अजूनच वीक असेल CSAT तर अजून CSATच्या तुम्ही काही टेस्ट आहेत ते ऍड करू शकता. पॅरलली तुमचे CSATचे PYQs आहेत ते पण झालेले पाहिजे. आणि त्यानंतर महत्त्वाचा पूर्ण 100 क्वेश्चन राहतो की फुल लेंथ टेस्ट किती दिल्या पाहिजे. तर ॲक्च्युली सगळ्यात रिअल कॅलिबर जे तुमचं चेक होतं तर FLTs मध्येच होतं. तुम्ही आत्ता काय करताय, पॉलिटी वाचताय, लक्ष्मीकांत वाचताय आणि त्यातनं पॉलिटीची टेस्ट सॉल्व्ह करताय. त्यामुळे ब्रेनला एवढा तुम्हाला जे मॅन्युअर करावं लागतं FLT मध्ये ते मॅन्युअर करावं लागत नाही, किंवा ते मोनोलॉग टाईप होऊन जातं, तर मोनोटोनस टाईप होऊन जातं. तर ते स्कोर यायची शक्यता जास्त आहे तिथं टॉपिक वाईज टेस्टमध्ये. मग त्यामुळे रिअल तुमचं कॅलिबर चेक होतं FLTs मध्ये. त्यामुळे FLTs 7 to 10 मिनिमम 7 to 10 टेस्ट आहेत ते दिल्या पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त दिल्या तर चांगल्याच आहेत, कारण की जेवढी डायव्हर्सिटी तुम्ही क्वेश्चनची हँडल कराल. कारण क्वेश्चन पॅटर्न UPSC पुढच्या वेळेस काय टाकलं, आता 3 पेअरचा क्वेश्चन टाकला ह्यावेळेस, नंतर 3 स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3, असर्शन रिझनिंग मध्ये पण त्यांनी 3 स्टेटमेंट टाकली. नवीन पॅटर्न काय आणायला सांगता येत नाही. तर डायव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनचा टाईप पण वेगळा येतोय आणि क्वेश्चनची व्हरायटी पण आहे. तर व्हरायटी तुम्हाला हँडल करायची असेल तर तुम्ही FLTs आहेत ते भरपूर दिल्या पाहिजे. आणि सर, PYQ वरती किती इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे येणाऱ्या दिवसांमध्ये? कारण आपण बघतोय हल्ली लोक PYQ 2-2, 3-3 तास PYQ करतायत. म्हणजे रिच्युअल झालेलं आहे, आपण आधीच बोललोय की त्याचा गाभा, त्याचं स्पिरिट कुठेतरी मिस झालेलं आहे PYQचं. ते कसं केलं पाहिजे येणाऱ्या दिवसांमध्ये? किंवा रिवाईज करत राहतात बरीच लोक PYQ वारंवार, तर ते कसं आता कसं? आपण मुलांचं आपल्या बॅचमध्ये जे आहेत, आपल्याकडे जे मुलं आहेत त्यांचं डेली शेड्यूल मागतो. मग डेली शेड्यूल मधनं बऱ्याचशा इन्साइट्स भेटतात. त्याच्यामध्ये बघितलं तर 2 तास 3 तास लोक PYQ करतात. आत्ता पण PYQ करतात. अरे तुझं प्रिपरेशन जेव्हा सुरू झालं तेव्हाच PYQ करायचे होते. तुला एक्झामचा सेन्स यासाठी PYQs करायचे होते. इव्हन प्रीचं पण प्रिपरेशन सुरू झालं होतं तेव्हा. आता इव्हन गिरीश सरांनी मागच्या वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये बोलले होते की त्यांनी त्यांच्या पहिल्या आणि सेकंड अटेम्प्टला असे खूप जास्त PYQ बघितले नव्हते, तरी पण त्यांचा स्कोर खूप चांगला स्कोर आहे. म्हणजे 30-30 मार्कांनी त्यांनी मार्जिन प्रीमध्ये मिळवलेलं आहे. त्यामुळे ते PYQचं रिच्युअलिझम न करता तुम्ही आत्ता तरी मी म्हणलं PYQ उलट फोकस कमी झाला तरी चालेल. उलट शेवटच्या 15-20 दिवसामध्ये परत PYQ थोडेसे स्कॅन करू शकता, असं पण खूप जास्त नाही. का? तुमची थिंकिंग, युअर थॉट प्रोसेस शुड बी अलाइन विथ द UPSC. UPSC अलाइन करायला थॉट प्रोसेस काय, तुम्हाला अगेन PYQ लागणार आहे. उलट आता जो तुमचा स्टॅटिकचा कंटेंट राहिलेला आहे, करंटचा कंटेंट, एवढं डायव्हर्सिटी आहे करंटमध्ये पण, तर तो राहिलेला कंटेंट कव्हर करायसाठी उलट PYQ थोडेसे स्लो डाऊन, जे तुम्ही 2 तास करायचेच असेल तर काय करू शकता, मी जसं केलं तुम्हाला, इव्हन तुम्ही पण तेच एक्झाम्पल सांगितलं 2013च्या पेपरच्या कंटेक्स्टमध्ये, की मी पण तसंच करायचो. इव्हन मला गिरीश सरांचं माहित नाही, पण मी काय करायचो, माझे सगळ्या 2013 पासूनचे जोपर्यंत एक्झाम झाली तोपर्यंत सर्व पेपरचे प्रिंट आउट काढल्या होत्या आणि तेच जस्ट दररोज सकाळी 10-15 क्वेश्चन्स आहेत ते बघायचे. म्हणजे 1 ते 15 आज बघितले, 16 ते 30 पर्यंतचे उद्या बघितले, दररोज 10 ते 15 फक्त स्कॅन करायचे आणि त्याचं सोल्युशन नाही वाचायचं, त्यातल्या फक्त थीम्स आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करायचा आणि UPSCची लँग्वेज काय हे डिकोड करण्याचा. खूप जास्त अननेसेसरी डिकोड नाही करायचं. लोक काय करतात, त्याचा सोर्स शोधायचा प्रयत्न करतात, एक्झॅक्टली ते शब्द काय हे वगैरे, मग ट्रिक्सकडे जातात ते लोक. तर ते न करता जस्ट सेन्स आला पाहिजे PYQचा, ते एवढं केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सर, मॉक टेस्ट, जेव्हा लोक मॉक टेस्ट देतात, भरपूर आता मॉक टेस्ट देतात, आपण म्हणतो की सफिशियंट नंबर ऑफ टेस्ट दिल्या पाहिजे, ते करताना अनालिसिस याचं कसं करायचं, किंवा लोक चुका का करतात, कुठल्या चुका करतात आणि त्या कशा टाळता येतील आपल्याला? सर, मॉक टेस्टचं ॲनालिसिस जसं आनंद सरांनी सांगितलं, 25 टेस्ट दिल्या पाहिजेत, 30 दिल्या पाहिजेत मिनिमम. तर माझ्या मते टेस्ट देणं
फक्त टेस्ट दिल्याने टेस्ट देणं असं काउंट नाही केलं गेलं पाहिजे. टेस्टचं ॲनालिसिस जेव्हा आपण करू तेव्हा आपण म्हटलं पाहिजे की मी एक टेस्ट दिली. आता टेस्ट ॲनालिसिस कसं आहे की डॉक्टरकडे गेल्यावर जे निदान होतं डायग्नोसिस, तसं आहे. डायग्नोसिस तुमचं बरोबर झालं तर तुमची एक टार्गेटेड ना, आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम्स पण म्हणतो की टार्गेटेड असाव्या, तसंच टेस्ट ॲनालिसिसने तुमचं प्रिपरेशन टार्गेटेड होतं. तर या टेस्ट ॲनालिसिसमध्ये काय काय असलं पाहिजे, एक खूप बेसिक पासून, जसं उदाहरणार्थ OMR मध्ये मिस्टेक्स होत आहेत का भरण्यात, किंवा रीडिंग एरर्स होत आहेत का, इनकरेक्ट वाचण्यात चुकतंय का, किंवा माझं टाईम मॅनेजमेंट कसं होतंय की मी 1 तासात कुठपर्यंत पोहोचू शकलो 2 तासामध्ये, किंवा माझा अटेम्प्ट किती होतोय, मी अटेम्प्ट पुश करू शकतोय का. तर ह्या बेसिक गोष्टींच्या पलीकडे तुम्हाला आता FLTs चालू होतील तर FLTsमध्ये सब्जेक्ट वाईज पाहायला पाहिजे की अरे माझे पॉलिटीमध्ये 15 पैकी 12 क्वेश्चन येत आहेत, अरे पण इकॉनॉमीमध्ये काय झालं तर 15 पैकी 7च आलेत बरोबर. तर एक तर तुम्हाला सब्जेक्ट स्पेसिफिक इन्साइट्स मिळतील. त्याच्यात जसं तुम्ही सांगितलं की प्लांट किंगडम, किंवा जसं मला इमर्जन्सी पॉलिटीमध्ये एक टॉपिक होता जिथं कळायला काही इश्यू नाही आहे पण फॅक्च्युअल आहे. येस, तर अशा तुम्हाला टॉपिक स्पेसिफिक, सब्जेक्ट स्पेसिफिक इन्साइट्स मिळतील की अरे हे थीम आहे पण प्रॉब्लेम येतोय. त्याच्या पलीकडे जिथे 2 ऑप्शन एलिमिनेट करतोय आपण, 2 ऑप्शन एलिमिनेट करायला जमतंय का, आणि त्याच्या पलीकडे कसं तिथे अजून लॉजिक स्ट्रॉंग करून आपण आन्सरपर्यंत पोचू शकू, ही खरी या 70 दिवसांची जर्नी असणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून महत्त्वाचं काय आहे की करंट अफेअर्स जे आहे, जर तुमच्या FLTमध्ये जे काही करंट अफेअर्स येईल, PYQ अनालिसिस व्यवस्थित केलं असेल तर तुम्हाला आपोआप कळेल की अरे हे या वर्षीचं महत्त्वाचा थीम आहे. उदाहरणार्थ G20 ज्या वर्षी आलं, किंवा ग्रीन हायड्रोजन, हे महत्त्वाचे मुद्दे होते आणि ते ऑब्वियसली UPSCने त्यांना महत्त्व दिलं. तर तुम्ही ह्याला महत्त्व देऊन व्यवस्थित रिवाईज करू शकले त्या टॉपिक्सला तर तुमचे चान्सेस वाढणार. म्हणजे हे टेस्ट ॲनालिसिस केल्याने समुद्र जो आहे तिथे तुम्हाला कुठे एक्झॅक्टली तुम्हाला टार्गेट करायचं आहे हे कळू शकतं. तर या मेजरली गोष्टी आहेत. याच्याशिवाय तुमचं प्रेशर हँडलिंग कसं होतं, की तुम्ही कुठे घाबरलात, तर या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर टेस्ट देऊन मार्क्स पाहण्यापेक्षा काय झालं पेक्षा का झालं ह्याला महत्त्व देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर, आता आपल्याला बरेचदा दिसतात की काही लोक जे आहेत ते एका सर्टन रेंजमध्ये अडकून जातात, की 70 ते 80 प्रत्येक टेस्टमध्ये किंवा त्याच्या अराउंड त्यांना मार्क्स येत असतात आणि ते फ्रस्ट्रेट होतात. आणि बऱ्याचदा स्टुडंट्सशी जेव्हा आपण बोलतो सेशन्समध्ये तेव्हा त्यांना असं जाणवतं की सर 50-50मध्ये माझा इश्यू झाला आहे, त्याला 50-50 सिंड्रोम मी म्हणतो, असं की तो प्रॉब्लेम आहे. मग तो ट्रॅप कसा तोडावा, जो तो एक रेंज आहे त्याला कसं ब्रेक करता येईल आपल्याला? सर, आपल्याकडे कितीतरी ॲस्पिरंट्स येतात मेंटरशिप जेव्हा आपण करतो. मी 3 अँगलमध्ये पाहतो की एक अँगल आहे मार्क्स कमी येण्याचा, नॉलेज गॅप. खूपदा खूप चांगले ॲस्पिरंट्स मिळतात जे पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी खूप चांगलं आहे, पण हिस्ट्री खूपच वीक आहे, किंवा एखादा सब्जेक्ट आहे खूपच वीक आहे. आता IR झालं, मॅपिंग झालं, हे सब्जेक्ट सायन्स अँड टेक आहे, यांचं सबस्टॅन्शियल वेटेज आहे. तर तुम्ही एखादा सब्जेक्ट असा आहे का की जिथे तुमचा पूर्ण नॉलेज गॅप आहे आणि पॉलिटीत खूप चांगलं करूनही तिथे प्रॉब्लेम होतोय, तर पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करून त्यावर काम केलं पाहिजे. तर हे झालं नॉलेज गॅप. दुसरा झाला स्किल गॅप, की एक जे MCQ सॉल्विंग स्किल असते त्यात ऑब्विसली फोकस पाहिजे. हे जे सिली मिस्टेक्स आपण म्हटलं तशा काही होत आहेत का. त्यानंतर लॉजिक बिल्डिंग, की जे तुम्ही पण म्हणता, आपण सगळे म्हणतो की का मार्क केलं, व्हाय इज इम्पॉर्टंट. तर ते व्हाय विद्यार्थ्याने स्वतःला विचारावं, पियर ग्रुपमध्ये डिस्कस करावं, मेंटरसोबत डिस्कस करावं की व्हाय मी हे मार्क का केलं, आणि मगच तुम्हाला तुमच्या लॉजिकचं फाउंडेशन कसं चुकतंय हे कळेल. आणि तिसरं आहे सर माइंडसेट, की खूपदा काय होतं वेगवेगळ्या प्रकारचे माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतात. एक माइंडसेट किंवा टेंडन्सी काय आहे की मी जर वाचलेलं नसेल हे सेंटेन्स तर मी त्याला रॉंग करतो, किंवा दुसरा माइंडसेट काय असू शकतो की अननोन क्वेश्चन पूर्ण पाहायच्या आधीच आपण घाबरतो की अरे बापरे हे कुठून आलं, किंवा तिसरा माइंडसेट काय आहे की एखाद्या क्वेश्चनला वाचून विद्यार्थी मी काय वाचलंय हे आठवण्यातच गुंतून राहतो, तो त्याच्यावर विचार नाही करत की इतर नॉलेजचा वापर करून कसं इथे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकू. तर या 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आता 70-80 मार्क्स आणतोय म्हणजे हा कॅन्डिडेट क्लिअरली पोटेन्शियल असणारा आहे. पण ज्या गोष्टी आपण तिघांनी केल्यात
की तिथून पुढे ही जे स्टॉक मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स असतो प्राईसला, तर त्या रेजिस्टन्सला तोडून जेव्हा पुढे जायचं असतं, तसंच ॲस्पिरंटला त्या रेजिस्टन्सला तोडायला ह्या 3 गोष्टींवर काम केलं पाहिजे, जे कुठेतरी आपण केल्यामुळे कन्सिस्टंट सक्सेस आपल्याला मिळू शकलं. तर तेच सरांनीच ते सांगितलं की जर तुम्ही अडकलाय तर 3 गोष्टी ज्या आहेत, नॉलेज जो आहे, स्किल जो आहे आणि माइंडसेट, त्याच्यावर बघा. आणि तुमचं पेपर अनालिसिसच याचं आपण म्हणू की पेपर अनालिसिस जेव्हा व्यवस्थित करणार तुम्ही, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येणार. तर हे झालं एक. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की सर सीसॅट, आपले भरपूर लोक बघतो आपण की सीसॅट 100+ मार्क्स आहेत. मागच्या वर्षी पण आपले भरपूर स्टुडंट्स आहेत, चांगले स्टुडंट्स आहे, आणि सीसॅट कुठेतरी निग्लेक्ट करतात. तर सीसॅट कसं करावं येणाऱ्या दिवसांमध्ये, काय स्ट्रॅटेजी असावी सीसॅटसाठी? सर, सीसॅटमध्ये एक काय जाणवतं की एक भीती मनात कुठेतरी असते. त्या भीतीला तुम्हाला ओलांडून पुढे जावं लागणार आहे. म्हणजे काय आहे, खूप सारे सिन्सिअर ॲस्पिरंट्स आहेत जे प्रिपेअर करतात पण घाबरतात खूप. मग एक्झाममध्ये ती भीती तुम्हाला भित्त्यापाठी ब्रह्मराक्षस. तर तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की सीसॅटचं प्रिपरेशन म्हणजे व्हिडिओज पाहणं नाही. जोपर्यंत तुम्ही त्याचं ॲप्लिकेशन हे असं आहे की स्विमिंगचा व्हिडिओ पाहून मी म्हटणं की मला स्विमिंग जमलं, तर तुम्हाला सीसॅटचा व्हिडिओ पाहून शिकणं हरकत नाही आहे. पण परिपूर्ण प्रिपरेशन आपण तेव्हा म्हणू जेव्हा टाईम बाउंड मॅनरमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुमचे सगळ्या 2013 ते 25 ह्या सर्व वर्षांचे PYQs सॉल्व करून झालेले पाहिजेत. सीसॅटचं प्रिपरेशन चांगलं करणं याचा अर्थ हा नाही की प्रत्येक टॉपिक तुम्हाला जमावाच, पण तुम्हाला एक्झामची अवेअरनेस की नंबर सिस्टीमला जर वेटेज आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित करायलाच लागेल. त्यानंतर डेटा सफिशियन्सी टॉपिक आहे, तर हे व्यवस्थित करायलाच लागेल. एक ओव्हर रिलायन्स जे असतं की नाही मी कॉम्प्रेन्शनच करणार किंवा मी हाच टॉपिक करणार, हे घातक आहे. तर हे होतं सीसॅट. सर मला पण एक सीसॅटबद्दल ऑब्झर्वेशन आहे लोकांचं. लोकांना सीसॅट करायचं असतं पण ते कळतंय पण वळत नाही, प्रोक्रॅस्टिनेट करत असतात. आज करू, उद्या करू, परवा करू, आतापासून चांगलं करू. तर हे आपल्या स्टुडंट्सला पण भरपूर आता आम्ही इंटरॅक्ट करत असतो त्याच्यातून जाणवतं आहे. तर बघा, सीसॅट ज्याला प्रॉब्लेम असेल, ज्याला 70च्या आसपास मार्क्स येत असतील टेस्टमध्ये, त्यांनी सीसॅट सगळ्यात पहिले करावं. आणि मी जे ॲनालिसिस आहेत त्याच्या याच्यावर मी सांगू शकतो की तुम्ही मे महिन्यामध्ये सीसॅटची तुम्ही पहिल्यांदा कुठला टॉपिक उचलू नका. मे महिना जो आहे किंवा 1.5 महिना जो पहिले आहे एक्झामच्या, तेव्हा फक्त तुमची पेपरची प्रॅक्टिस असली पाहिजे. जे काही तुम्हाला शिकायचं आहे, टॉपिक कसं सोडवायचं, ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स, ते आत्ता करून घ्या. आत्ता तुम्हाला टाईम आहे, सो प्रायोरिटी त्याला द्या. जर तुम्हाला येत नसेल, प्रोबॅबिलिटी सॉल्व करता येत नसेल किंवा असं काही येत नसेल, तर ते आता करून घ्या. आणि एक्झाम जवळ आल्यावर फक्त पेपर द्या. तेव्हा सीसॅट नका करत बसू, तेव्हा GSचा वेळ असणार आहे, कारण तो स्टॅटिक आणि फॅक्च्युअल आहे. तर हे होतं मित्रांनो, दोघांनी, आनंद सरांनी, गिरीश सरांनी स्ट्रॅटेजीबद्दल आपल्याला नक्की सांगितलं. आता आपण पटकन एक रॅपिड फायर राऊंड करू, क्वेश्चन्स थोडक्यात की काय महत्त्वाचं आहे. आनंद सर, 1 सब्जेक्ट ॲस्पिरंट शुड नॉट इग्नोर. पॉलिटी पॉलिटी पॉलिटी. एकच वाक्य ॲड करतो सर. जर तुमचं पॉलिटी वीक आहे तर तुम्ही प्री क्लिअर नाही होणार. गिरीश सर, 1 सब्जेक्ट. सर मला वाटतं मेन स्ट्रीम सब्जेक्ट्स तर आहेतच, पण मला वाटतं IR आणि मॅपिंग. मोस्ट ओव्हररेटेड स्ट्रॅटेजी. सर मला वाटतं टेस्ट देत राहणं, बस टेस्ट देत आहे, जास्तीत जास्त टेस्ट द्या, मला वाटतं ओव्हररेटेड आहे. मोस्ट अंडररेटेड स्ट्रॅटेजी. रिव्हिजनला इग्नोर करणं. सर, मोस्ट अंडररेटेड स्ट्रॅटेजी. सर मला वाटतं की टेस्ट अनालिसिस जे आहे ते म्हणू शकतो आपण अंडररेटेड आहे. मिनिमम टेस्ट नंबर सांगा. नंबर सांगितला मी सर, 25 GSच्या आणि 7 to 8 सीसॅटच्या. सर, मिनिमम टेस्ट किती दिला मला पाहिजे? वाटतं 30 टेस्टचा एक सेट तर झाला पाहिजे तुमचा, आणि मग व्हेरिएशन टेस्ट करायला वेगवेगळ्या टेस्ट सिरीजच्या FLT एक 7-8 देऊ शकतो. 1 हॅबिट an aspirant should follow for next 70 days. मिनिमम 10 hours डेली. डेली सिटिंग जास्त पाहिजे. आणि सिटिंग जास्त पाहिजे. ते ऍटलिस्ट लास्टचे तुम्ही 10 दिवस कमी केलं तरी चालेल. आता गाडी तुमची टॉप गिअरला पाहिजे, 6th गिअरला किंवा 5th गिअरला पाहिजे पुढचे 60 दिवस. शेवटचे 10 डेज आहे, तुम्ही गिअर जरी कमी केले तरी चालते, स्लो झाले तरी चालेल. सर, 1 हॅबिट. सर मला वाटतं लॉजिकसाठी ग्रुप डिस्कशन, या ग्रुप डिस्कशनचा खूप फायदा होऊ शकतो. एक अर्धा एक तास जर एक ग्रुप नसेल तर एकटं पाडलं एखाद्याला. ग्रुप नसेल तर तुम्ही तुमच्या मेंटर सोबत एक अर्धा एक तास वीक मधून काढून करू शकता. मोस्ट
डेंजरस ट्रॅप जो येऊ शकतो, ॲस्पिरंट सापडू शकतात पुढच्या 75 दिवसांमध्ये. प्रोक्रॅस्टिनेशन, सीसॅट करायचंच नाहीये तुम्हाला, किंवा माझा GSचा सरांनी सांगितलं जसे मॅपिंगवाला सब्जेक्ट असेल, IR वाला सब्जेक्ट असेल, करू 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 करंट अफेअर्स करू. आपल्याकडे आता तेच चाललंय सर, मी बघितलं ना ॲस्पिरंटचं, तर करंट अफेअर्स इग्नोर करतायत. प्रॉब्लेम काय झालाय सर, तुम्ही सांगता स्टॅटिक करा, मी सांगतो स्टॅटिक करा, गिरीश सर पण अगेन बऱ्याच वेळा बोलतील स्टॅटिक करा, पण असं लोकांना काय वाटतंय फक्त स्टॅटिक करा. त्यांनी त्याचा अर्थ असा घेतला की फक्त स्टॅटिक करा. नाही, मी त्याला एक याच्यामध्ये चेंज आणतो. प्रॉब्लेम काय आहे, पोरं उलटं करतात. स्टॅटिक हे का सांगावं लागतं, ते करंट खूप आवडतं त्यांना करायला, म्हणजे पण जो बेस असतो ते बोरिंग होतं. करंट इज ऑलवेज हे, तर बॅलेन्स करा. म्हणजे करंट अफेअर्स करायच्या ज्या गोष्टी, मी माझ्या दृष्टीने करंट अफेअर्सला फक्त एक सब्जेक्ट मानतो सर. करंट अफेअर्सचे इन एनी हाव 20पेक्षा जास्त क्वेश्चन येणारच नाही आहेत. 40 क्वेश्चन काही करंट अफेअर होऊ शकत नाही. सो ट्रीट इट ॲज अ सब्जेक्ट, एक वेगळा विषय, त्याला त्याचा ड्यू इम्पॉर्टन्स दिला गेला पाहिजे. त्याला कव्हर करण्याचे वेगवेगळे माध्यमे आहेत. जसं तुम्ही 5-6 इन्स्टिट्यूटचे क्वेश्चन पेपर उचला, सायन्स अँड टेक, सरांनी सांगितलं IR इतका अंडररेटेड आहे, आणि तुम्ही IRचे क्वेश्चन डायरेक्ट येतात. हे समिट झाल्या, ऑर्गनायझेशन्स आहेत, NATO मागच्या वर्षी आलेलं आहे, मग हे तर करायलाच पाहिजे. IR आणि मॅपिंग किंवा प्लेसेस इन न्यूज आहे, तर सिलेक्टिव्हली करा. इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, IR, सायन्स टेक हे मेजर विषय मला असं वाटतं, यांना प्रायोरिटी द्या, आणि कुठलाही एक सोर्स आपण वापरू शकतात. सर ट्रॅप, सर ट्रॅपमध्ये 2 ट्रॅप मी सांगेल. एक आहे की जसं एक्झाम जवळ येईल तर मार्क्स न आल्याने किंवा मार्क्सचं कम्पॅरिझन, हा खूप खूप मोठा ट्रॅप आहे. आणि दुसरा ट्रॅप म्हणजे सब्जेक्टचं प्रिपरेशन होत नाहीये किंवा मार्क्स येत नाहीये म्हणून यूट्यूबचे ट्रिक्सचे व्हिडिओज. तर हे 2 ट्रॅप्स. सर वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच ॲस्पिरंट शुड स्टॉप डुईंग इमिडिएटली, आत्ताच्या आत्ता थांबवा. ज्याने व्हिडिओ बघितल्या तुम्ही हे काम करतायत, पण ते थांबवा. डिजिटल स्क्रीन टाइम आहे तो कमी झाला, सगळ्यात मोठा ट्रॅप आहे सर. मी बघितलं आपल्या ॲस्पिरंटचं पण बघितलं, 5-5, 6-6 तास आहे. सर मला वाटतं न्यूजपेपर रिडिंग जर कोणी करत असेल आता, तर त्याने ते थांबवलं पाहिजे आता. मला असं वाटतं की स्टॉप कम्पेअरिंग तुम्हाला विथ अदर्स. की बऱ्याचदा मला असं वाटतं की लोक ह्याला मार्क्स येत आहेत, त्याला मार्क्स येत आहे, मला मार्क्सच येत नाही आहेत. हे कम्पॅरिझन पण थांबवा. स्वतःच्या स्ट्रेंथमध्ये बिलीव्ह करा. तुम्ही प्रामाणिक अभ्यास केला असणार आहे तरच पास होणार आहेत. तुम्ही प्रामाणिक अभ्यास केला नसेल तर तुमचं मन तुम्हाला खाणार आहे. तर ते ठीक आहे, ते गोष्ट वेगळी, पण प्रामाणिकपणे अभ्यास करताय तर स्वतःच्या स्ट्रेंथवर बिलीव्ह ठेवा. जसं सरांनी दोघांनी सांगितलं की मी समराईज करायचं झालं तर टेस्ट ॲनालिसिस चांगलं करा. नंबर्सपेक्षा कुठलीही गोष्ट रिच्युअलिझमपेक्षा मिनिंगवरती लक्ष ठेवा. स्वतःच्या जे स्ट्रेंथ आहे तेच तुम्हाला लीड करणार आहेत. काही वीक एरियाज असणार आहेत ते निग्लेक्ट करू नका. मग जसं CSAT झाला तो निग्लेक्ट केला, इकडे तुम्ही कितीही करा GS. एक बॅलन्स ठेवा. रिव्हिजनचा खेळ आहे. तर आनंद सरांनी सांगितलं की रिव्हिजन व्यवस्थित वारंवार करत राहा. आणि हे जर असेल तर मग तुम्हाला जे आयुष्यात मिळवायचं आहे ते मिळणार. जसं मी सुरुवातीलाच बोललो की 70 दिन. सो हे 70 दिवस तुम्ही जर सेल्फ बिलीफ ठेवला तर तुम्हाला जे अचीव करायचं आहे, आपल्याला फायनल जे आहे ते पोस्ट काढायचे आहे. पण हा पहिला टप्पा महत्त्वाचा आहे. पहिला टप्पा पॉवर प्ले जसा असतो आपल्या T20 याच्यामध्ये, वर्ल्ड कपमध्ये पॉवर प्ले व्यवस्थित युटिलाइज करा. सो हा पहिला टप्पा आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा. कॉन्फिडन्स हा डिफॉल्ट असणार आहे. तुम्हाला प्रत्येक स्टेजला कॉन्फिडन्स असणार आहे, लागणार आहे. सो तुमच्या स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्ट्रॅटेजी रिफाईन करत राहा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिलिम्स. नेक्स्ट 70 डेज तुमचे व्यवस्थित जावं आणि पेपर व्यवस्थित राहो. थँक्यू.